नांदेड शहरातील श्रीनगर भागातील विद्यार्थ्यांनी भारताचा विजयाचा जल्लोष साजरा करत असताना याच परिसरात राहणाऱ्या एका टोळक्याने देगलूरकर यांच्या घरात घुसून जल्लोष साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केलेली आहे। जवळपास 15 ते 20 जण या टोळीमध्ये होते। हातात हॉकी आणि स्टिक घेऊन या टोळक्याने जबर मारहाण केलेली आहे। 3 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। आणि दरवाजा वगैरे तोडला आणि 3 ते 4 मुलांना मारहाण केली। किती जण जखमी आहेत, काय तक्रार? त्याच्यामध्ये 2 मुलांना थोडं जास्त मार लागलेला आहे आणि बाकीचे 2 मुलांना मुक्का मार लागलेला आहे। शस्त्र कशावर काय होतं? त्यांच्या हातामध्ये स्टिक वगैरे घेऊन आले होते। मुस्लिम समाजाची मुलं होती सर्व। सदर सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे। आमच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण फुटेज त्यांचं आलेलं आहे। 20 ते 25 मुस्लिम समाजाचे माणसं आलेले आहेत, मुलं आलेले आहेत। अजिंक्य गोंगडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजिंक्य, काय नेमका प्रकार आहे? नांदेडमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी बघायला मिळते। देगलूरकर यांच्या निवासस्थानी भाड्याने राहणारे काही विद्यार्थी काल भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करत होते। जल्लोष साजरा का करता असं म्हणत याच परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या टोळक्याने देगलूरकर यांच्या घरात घुसून जल्लोष साजरा करत असलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे। जवळपास 15 ते 20 जण या टोळीत होते। हातात हॉकी स्टिक घेऊन हे टोळकं देगलूरकर यांच्या घरात घुसलं होतं। यामध्ये 3 विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। यामध्ये 3 विद्यार्थी जखमी झाले आहेत। ही संपूर्ण घटना जवळ सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। सध्या या घटनेचा पोलीस तपास करत आहेत की नेमकं घटना कशामुळे घडली आहे। अमित निश्चित अजिंक्य, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।